नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदातून जुनाट विकारांवरती उपचार होतात हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। सांधेदुखी असू दे, डोकेदुखी असू दे, हृदयाचे त्रास असू दे, सर्व प्रकारच्या त्रासांमध्ये सगळ्या ठिकाणचे उपाय थकले की माणूस आयुर्वेदाकडे येतो। पण आयुर्वेदामध्ये येऊन लगेचच्या लगेच सुद्धा बरं होता येतं हे बऱ्याच जणांना माहिती नाही। उदाहरणार्थ, खांद्याला कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे माझा हात वरती जातच नाही, डॉक्टर म्हणतात फ्रोझन शोल्डर आहे। 2-3 महिने काहीतरी फिजिओथेरपी इकडे तिकडे करतात, पण त्याच्यानंतर आयुर्वेदाकडे याच्यामध्ये एक सुंदर विद्धाग्निकर्म म्हणून उपचार आहे की ज्यांनी अगदी 1 ते 2 सिटिंग मध्ये त्याचंही दुखणं फार दूर जाऊ शकतं। पण या प्रकारचे उपचार हे आयुर्वेदात आहेत हेच बऱ्याच जणांना माहिती नाही। अगदी आयुर्वेदामध्ये तात्काळ उपचार करण्यासाठी पूर्वीच्या काळी संजीवनी वनस्पती रामायणामध्ये हनुमानाने आणलेली होती, हेही आपल्याला माहित असतं, पण ते आयुर्वेदाचाच एक भाग आहे हे मात्र आपण मान्य करत नाही। दुसऱ्या बाजूला वेदनांना थांबवण्यासाठी अगदी आपल्याला वाटतं अरे लगेच एखादा पेन किलर घेणं हे खूप छान आधुनिक आहे, पण याच पेन किलरच्या ऐवजी जर समजा तुम्ही आयुर्वेदातली विद्ध चिकित्सा वापरली तर त्याला तुम्ही अॅक्युपंक्चर म्हणता। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हे अॅक्युपंक्चर आहे हे भारतातूनच चीनच्या लोकांनी नेऊन स्वतःचं नाव देऊन तुम्हाला खपवलेलं आहे। मग इतक्या जुन्या काळापासून आपल्याकडे वापरले जाणारे हे सगळे उपाय ज्याच्यामध्ये तात्काळ आपल्याला सगळे आपले त्रास दूर होऊ शकतात अशी शक्ती आहे, पण आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती नाही। याच माहिती करून देण्याच्या एका अभियानामध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो। गोव्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या ठिकाणी आपण या पद्धतीने प्रयत्न करतोय की आयुर्वेदातल्या उपचारांनी सर्वसामान्यांना आपण जास्तीत जास्त चांगले उपचार करून आणि आयुर्वेदातून त्यांना तात्काळ उपचार देऊन त्यांच्या व्याधींपासून दूर करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। असंच हे आज पहिलं शिबिर नाहीये, तर अशी आतापर्यंत आपण कमीत कमी 125 तरी शिबिरं घेतलेली आहेत महाराष्ट्र गोव्यामध्ये, आणि त्यामध्ये 10,000पेक्षा जास्त रुग्णांना त्याचा फायदाही करून दिला। ही चिकित्सा जी आहे ही वेगळ्या पद्धतीने आपण लोकांच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय, कारण लोकांना आज तुझे आहे तुझा पैसे पण विसरला सगळ्या जगाशी असं झालेलं आहे। आयुर्वेदामधले विद्धाग्नी उपचार असू देत, नाहीतर मुतखिळ्यावरती उपचार असू देत, नाहीतर हृदयविकारामध्ये असणारे त्याच्यामध्ये असलेले जे ब्लॉक्स आहेत ते काढायचे असतील तर आयुर्वेदातल्या सगळ्यात सुंदर क्षार बस्तीचा उपचार असू देत, सगळं आपण विसरल्यासारखं झालंय। आम्ही त्याची पुन्हा तुमच्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने मांडणी करू, तुम्हालाच असलेले त्रास जास्त चांगल्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये आज कसे बरे करता येतील याच्यासाठी तुमच्यासाठी ही वेगवेगळी शिबिरं घेतो, आणि या शिबिरातून आपल्याकडे असणारा आयुर्वेदाचा ठेवा पुन्हा तुम्हाला उपलब्ध करून देतो। त्याच्यासाठी जसं मी डॉक्टर उदय कुलकर्णी या ठिकाणी खास मुंबईहून 25 वर्ष आमच्या प्रॅक्टिसला झाल्यानंतर ज्यावेळी विचार करतो की काय आपण समाजाने दिलेलं परत करू शकतोय, तर हे आयुर्वेदातलं जे देणं आहे हे तुमच्यापर्यंत पूर्ण आणण्याचा प्रयत्न करतो। जसं इकडे आपल्याला वेगवेगळ्या डॉक्टरांनी मदत केली, इथे डॉक्टर स्वाती आहे, डॉक्टर स्नेहा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इथे इतर डॉक्टर आहेत की ज्यांना याच्यामध्ये खूप उत्साहाने भाग घ्यायचा आहे। त्या सगळ्यांच्या मदतीने आपण गोव्यामध्ये पुन्हा आयुर्वेदाचा ठेवा तुमच्यापर्यंत आणतोय, आणि याच्यामध्ये मला खात्री आहे की तुम्हीही तेवढ्याच उत्साहाने सहभागी होऊन आपापली वेगवेगळी दुखणी आहेत त्याच्यासाठी ऑपरेशन किंवा सर्जरीच्या मागे न लागता, महागड्या उपचारांच्या मागे न लागता पुन्हा आयुर्वेदातली आपली स्वतःची अजिबाईटचा बटवा आपण नवीन पद्धतीने सादर केलेला हा तुम्ही बघाल आणि स्वतः वापराल, आणि त्याच्यातनं आपली फ्रोझन शोल्डर पासून ते सायटिकापर्यंत किंवा कंबरदुखी मानदुखी मधली जी ऑपरेशन्स आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये हे उपचार स्वतःसाठी करून घ्याल आणि स्वतःही स्वस्थ राहाल, आणि आयुर्वेदाचा ठेवा हा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आम्हाला सहकार्य करा। जसं भीष्म पितामहांना विद्ध चिकित्सेने उपचार झाला, त्याचप्रमाणे त्यालाच एक जोड आपण दिलेली आहे अग्निकर्माची, आणि या दोघांचे मिळून एकत्रित नाव आहे विद्धाग्निकर्म। आता ॲलोपॅथीच्या एवढ्या जोरदार उपचारांच्या टक्करमध्ये जर समजा आयुर्वेदाच्या या उपचारांचा विचार केला तर तुम्हाला ससा आणि कासवाची जशी शर्यत आहे तसं वाटेल। जोराने धावणारा ससा आणि कासव, या कासवाला जर समजा आम्ही विद्ध चिकित्सेची जोड दिली तर कासव हे एखाद्या गाडीसारखं पळू शकतं,
आणि त्याला रॉकेट सारखी जर समजा अग्निकर्माची जोर दिली तर ते अक्षरशः एखाद्या प्रचंड वेगाने जाणाऱ्या उपचार पद्धती आणि तुम्हाला त्वरित यश देणारं असे त्या ठिकाणी आपल्याला परिस्थिती बघायला मिळते. नवीन टेक्नॉलॉजी आणि आयुर्वेदातले मूळचे उपचारांचा गाभा यांचं एकत्रीकरण म्हणजे विद्याग्नीकरण. आणि याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सांधेदुखीचे प्रकार, मग अगदी त्या ठिकाणी रुमॅटॉइड आर्थरायटिस असू दे, ज्याला आम्ही आंबात म्हणतो, किंवा कंबरदुखी असू दे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस असू दे, गुडघ्यांचं अगदी ऑपरेशन पर्यंत आलेलं एखादं जरी समजा त्रासाचं लक्षण असू दे, या सगळ्यांमध्ये अतिशय सुंदरपणाने आणि अगदी त्वरित, म्हणजे रुग्णाने पाय टाकत आलेला असतो एखाद्या दवाखान्यामध्ये आणि त्याला बाहेर जाताना जसं तुम्ही ऐकलं असेल, रोते रोते आते सब हसता हुआ जो जाएगा, तर हे विद्याग्नीने हे प्रत्यक्ष शक्य होताना आपल्याला बघायला मिळेल. म्हणूनच आपण जरूर या विद्याग्नी उपचारांचा जो काही लाभ आहे तो घ्यावा आणि त्याच्यातनं मिळणारे आयुर्वेदातले त्वरित फायदे बघून तुम्ही सगळ्यांना सांगू शकाल की आयुर्वेद हा स्लो नाहीये, तर आयुर्वेद हा अतिशय गतिमान झालेला आहे आणि त्याचं सगळ्यात श्रेय जातं ते म्हणजे विद्याग्नीकरण. जसं आज म्हापशातल्या आरोग्य केंद्रावरती आपण इथे शिबिरामध्ये काही जणांना बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती आपण त्यांचे सांधेदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी अशा सगळ्या प्रकारच्या त्रासांमध्ये आयुर्वेदातल्या विद्याग्नीने त्वरित उपचार होऊ शकतात, त्वरित त्यांची दुखणी कंट्रोलमध्ये येऊ शकतात, हे आपण त्यांना दाखवणार आहे. आता हांव तुमकां थोडक्यान विद्य चिकित्सा आणि अग्निकर्म चिकित्सा कशी करतात आमी ते सांगूंक सोदता. तर पयलीं आमी जाणून घेवया विद्य चिकित्सेच्या बाबतींत. हांगा आमी कितें करतात, पेशंटाची जी एरिया आसा, जो ज्या भागार पेन आसा किंवा प्रॉब्लेम आसा, ती एरिया सारकी मार्क करून घेतात आमी. आणि मागीर पयलीं ती स्टरलायज करून घेतात, म्हणजे स्पिरीट लावून ती एरिया पुसून घेतात. मागीर मार्करान थंय मार्क करतात आमी. आणि मागीर 27 नंबरच्यो ज्यो निडल्स, स्टरायल निडल्स असतात इंजेक्शनाच्यो, बारीक असतात, तर तितून चड पेन जायना, त्यो निडल्स आमी साधारणपणे त्या ज्या पेनफुल भागाचेर आमी किंवा प्रॉब्लेमॅटीक भागाचेर आमी इन्सर्ट करतात आणि दवरतात. थोड्या वेळान पेशंट आपुणूच सांगता की हळूहळू एक वेगळीच फिलींग पेशंटाक त्या जाग्याचेर येता आणि त्यो सुयो काडल्या उपरांत पेशंट सांगता की पेन खुबशी कमी जाल्ली आसा. मागीर लास्ट मोमेंट आमी बिटाडिनान ती एरिया परत साफ करतात आणि देन पेशंट तेजे रुटीन कामाक वचपाक शकता. तर अग्निकर्म चिकित्सेन आमी कितें करतात, तर हे जे इन्सर्ट केल्ल्यो सुयो असतात त्या भागाचेर, थंय आमी RF कॉटरी मशीन यूज करून तेजेर त्या सुयांक आमी RF कॉटरी मशीन टच करता आणि त्याचो मागीर इलेक्ट्रीक शॉक करंट त्या सुयांतल्यान पास जावन ते मसल्स किंवा ती जागा आसा त्याचे मसल्स रिलॅक्स जातात आणि मागीर पेन कमी जावपाक हेल्प जाता. तर विद्या चिकित्सेक सपोर्ट करपाक आणि बरो रिजल्ट येवपा खातीर आमी ही अग्निकर्म चिकित्सा करतात विद्या बरोबरूच. कारण ह्या दोन्ही चिकित्सांचो जर बरोबर उपयोग करत जाल्यार आनी रिजल्ट बरो येता. पण विद्या चिकित्सेनी पेशंटाक खूप प्रमाणात फरक दिसलेलो आसा आणि पेशंट सांगतात की खूपसो फरक दिसता आमकां म्हणून. दुखतंय ते मोजून बघून घेतलं, त्यानंतर आता दुखणारे पॉइंट्स आहेत त्यांना मार्किंग करून घेतलं. आता त्या ठिकाणी एकूण आपण 6 सुया वापरणार आहे. आता याला जोड दिली आपण ही उष्णतेची, आणि ही उष्णता देण्यासाठी आपण नवीन प्रकारचं यंत्र जे आहे त्याचा वापर करतो की ज्याच्यामुळे जिथे फक्त दुखतंय तेवढ्याच भागात फक्त थोड्या वेळापुरती उष्णता मिळते.